नमस्कार. सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 29 नोव्हेंबर 2023 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुःख करत बसू नका. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री. कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. तिवसा येथील सुवर्णकार व्यवसायी संजय मांडळे यांची 27 नोव्हेंबरच्या दुपारी त्यांच्या घरातच अज्ञात इसमाने निर्घृण हत्या केल्याने तिवसासह अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आरोपीने हत्या करून बेडरूममधील सोने चांदीसह नगद असा 74,68,000चा ऐवज चोरी केला होता. या घटनेचा तपास लावताना तिवसा पोलीससह गुन्हे शाखा पथकांनी वेगवेगळ्या बाजूने तपास केला. अखेर PSI नितीन चुलपार यांच्या टीमने खऱ्या मारेकरूचा शोध घेऊन त्याच्याकडील 7,75,000चा ऐवज जप्त करण्यात यश आले आहे. मांडळे यांची हत्या त्यांच्या घरी घरकाम बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीनेच केल्याचे स्पष्ट झाले. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी टीमला रिवॉर्ड जाहीर केला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात त्रिमूर्ती नगरात राहणारे 55 वर्षीय सुवर्णकार संजय मांडळे हे आपल्या घरात एकटेच असल्याची संधी साधून त्यांची भर दिवसा कुऱ्हाडीच्या दांड्याने डोक्यावर सपासप वार करून अज्ञाताने निर्घृण हत्या केली होती. घरातील सदस्य घरी दाखल झाल्यानंतर मृतक संजय रक्ताच्या थारोड्यात पडलेले दिसून आल्याने तिवसा तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
या घटनेची माहिती होताच तिवसा पोलीससह ग्रामीण गुन्हे शाखा तात्काळ दाखल झाले, तर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली. हत्येनंतर आरोपीने घरातील 75 लाख ऐवजाची चोरी केल्याची तक्रार मृतकाच्या मुलीने दाखल केल्याने हे प्रकरण अतिशय चॅलेंज आणि पोलिसांना आव्हानच झाले होते. आणि याच घटनेच्या तपासात पोलिसांना 24 तास लागले होते. तपास कामाला तिवसा पोलीससह ग्रामीण गुन्हे शाखेच्या 4 टीम वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले होते. मात्र गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार यांच्यासह टीमने खऱ्या मारेकरूचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले. संजय मांडळे यांची हत्या त्यांच्या घराचे बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीने केल्याचे उघड झाले. देऊरवाडा, आर्वी तालुका, वर्धा जिल्ह्यात राहणारा आरोपी रोशन दिगंबर तांबटकर असे मारेकरूचे नाव आहे. आरोपी हा मृतकाच्या मुलाचा मित्र असल्याने त्याने घराचे बांधकाम केले होते. 4 महिने बांधकाम केल्याने मृतक संजय आणि कामगारात सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. आरोपी रोशन तांबटकर हा कामाचे पैसे मागायला मृतकाच्या घरी नेहमी यायचा. 27 नोव्हेंबर घटनेच्या दिवशी मृतक संजय मांडळे यांचे कुटुंब रुग्णालयात गेले होते. याचीच खात्री करून आरोपी रोशनने तिवसा येथे दारू प्राशन करून घर गाठले. तेथे मजुरी व्यतिरिक्त तो ज्यादा पैशाची मागणी करू लागल्याने दोघात वाद निर्माण झाला. अशात आरोपी रोशन वरच्या मजल्यावरून खाली उतरला. तेथून कुऱ्हाडीचा दांडा हाती घेऊन पुन्हा वरच्या घरात दाखल झाला. त्याने मृतक संजयला सोप सुपारी मागून मृतक पानपुडा ठेवण्यास वळल्याबरोबर त्याचा मागून डोक्यावर अनेक वार करून त्याला कायमचे संपविले. यानंतर आरोपीने बेडरूममध्ये असलेले सोने चांदी नगद असा 74,68,000चा ऐवज चोरून पसार झाला. त्यानंतर घरी गर्दी झाल्यानंतर कोणाला शंका येऊ नये म्हणून आरोपीने पुन्हा सांत्वना दाखवली. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 60 संशयितांची ओळख परेड घेतली आणि अखेर खरा मारेकरू पोलिसांच्या हाती लागला. आरोपी जवळील पोलिसांनी सोने चांदी 12,000 नगद असा एकूण 7,37,000चा ऐवज जप्त केला. आरोपी जवळील घटनेत वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. उर्वरित रक्कम आणि ऐवज जप्त करण्यास पोलीस पथक रवाना झाले आहे. या प्रकरणात मृतकाच्या नातेवाईकांनी 75 लाखाची चोरी झाल्याची तक्रार दिल्याने ती सत्य आहे का, एवढा ऐवज चोरी गेला का, याचा तपास आता पोलीस करीत आहे. या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या टीमला पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी रिवॉर्ड जाहीर केला आहे. घटनेच्या दिवशी मृतकाच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे असते तर लवकरच आरोपी गजाआड असता. त्यामुळे सर्व दुकानदारांनी आणि सराफा व्यावसायिकांनी आपल्या दुकानात आणि घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असे आवाहन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले आहे. अमरावती में तिवसा पुलिस स्टेशन के अंडर में सराफा बिजनेसमैन जो है उनकी हत्या की गई थी बहुत ही बेरहमी से, विच इज़ वेरी अनफॉर्चुनेट. इनिशियली पुलिस को भी कुछ ऐसे लीड्स वगैरह नहीं मिल रहे थे, बट गुड थिंग पीआई एलसीबी और उनके टीम जो वहाँ पे लगे हुए थे, कैंप कर रहे थे इसी के केस को लेके, उन्होंने सस्पेक्ट्स मान के लिस्ट निकाल के लोगों को वेरीफाई करना चालू किया और उनके स्टेटमेंट्स में, उनके जवाब में जो भी माहिती मिल रही है उसको वेरीफाई करना चालू किया, जिसमें से फाइनली जो है एक आधा थोड़ा संक्षेप लगा था, यानी सस्पिशियस लगा था, जिनको फर्दर इंटरोगेट करने से जो है फाइनली आरोपी ने जो है कन्फेस किया था कि उसने जो है हत्या की है. सर रिकॉर्ड कितना हुआ? मुद्देमाल कितना रिकवर हुआ? 7.5 लाख इन टोटल का जो है मुद्देमाल सोना एंड कैश मिला के अभी तक हम रिकवर कर चुके हैं. आगे अभी भी रिकवरी जो है बाकी है, होपफुली इसके आगे भी रिकवरी हो सकती है. अभी के लिए प्रिलिमिनरी जो हमको पता चला है कि एक ही आरोपी है जिनको हमने कस्टडी में लेके अरेस्ट किया है, बट इसके अलावा बाकी इतर आरोपी अगर है क्या उसका भी जो है हम वेरिफिकेशन इन्वेस्टिगेशन चालू है तो उनको भी अरेस्ट करेंगे. नहीं, मेरे हिसाब से तो अभी तक का ऐसा कुछ लीगल प्रेसिडेंट नहीं है, बट फिर भी आप कह रहे हैं तो हम एक बार वेरीफाई करेंगे कि एफआईआर में जो कोट किया गया है वो कितना क्या सही है. देख के उस हिसाब से जो भी अगर पॉसिबल है तो वेरीफाई किया जाएगा.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा टीमसह तिवसा पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी केली आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात बडे अवैध धंदे एमडी ड्रग्ज गांजासह अवैध गो तस्करी होत असताना सुद्धा धडक कारवाई करण्यात विशेष पोलीस पथकांसह दोन्ही गुन्हे शाखा पथकाला विसर पडल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे आपल्या पथकाची छाप म्हणून सुरू असलेल्या छोट्या मोठ्या वरली जुगारांवर धाडी टाकून नाममात्र कारवाई केल्याची बल्ले बल्ले करीत असल्याचेही दिसून येत आहे. हल्ली संपन्न झालेल्या वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये क्रिकेट सट्टा धूमधडाक्यात खेळला गेला. मात्र यात बेटिंग विरुद्ध कोणती कारवाई करावी, सर्व बडे मासे गळाला लागण्यासाठी कोणकोणती कलमे लावण्यात यावी याचा तंत्रशुद्ध अभ्यास नसल्याने अनेक बेटिंग हातावर तुरी देऊन खुलेआम रस्त्यावर फिरत आहेत. आपली कारवाई म्हणून विशेष पथक अशा दोन्ही शहर गुन्हे शाखा पथक छोट्या वरली जुगारांवर धाडी टाकून किरकोळ रक्कम दाखवून स्वतःची पाठ थोपवून घेतल्याचा प्रकार दिसत आहे. अशा कारवाईवर आता शहरात अनेक प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. एकीकडे शहरात क्रिकेटचा सट्ट्यात लाखो रुपयांची उधळण झाली. यात मात्र पोलिसांनी मोठी कारवाई केली नसल्याचे दिसून आले. यात पोलिसांना सुद्धा तंत्रशुद्ध अभ्यास नसल्याने अजबगुजब गुन्हे दाखल करून आपले काम फत्ते केले. जुगार प्रतिबंधक आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात सर्व बेटिंग तात्काळ जमिनीवर सुटले. विशेष पोलीस पथक आणि दोन्ही शहर गुन्हे शाखा कारवाई दाखविण्यासाठी अवैध वरली जुगारावर धाडी टाकून यशस्वी कामगिरी बजावल्याची स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे. अशात मात्र दुसरीकडे खुल्लमखुल्ला अवैध धंदे सुरू झाल्याने बडे मासे गळ्याला न लावता छोटे मासे गळ्यात अडकतात. त्यामुळे शहरात अवैध धंद्याला उधाण तरी आले का असा सूर सर्वत्र निघत आहे. विशेष पोलीस पथकाने आता नुकतीच कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत आणि नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत वरली जुगारावर कारवाई करून एका धंद्यावरून 5,460 व दुसऱ्या 3,910 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. आणि आपण मोठी कारवाई केली आणि काही दिवस पुन्हा कारवाईला थांबा. शहरात 2 शहर गुन्हे शाखेचे पथक असताना सुद्धा अवैध धंद्यावर वचक पडल्याचे दिसून येत नाही. डिटेक्शन मध्ये सुद्धा 3ही पथक नाममात्रच असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण गुन्हे शाखा आणि शहर गुन्हे शाखेच्या 2 पथकात कारवाईत तुलना केली असता ग्रामीण गुन्हे शाखेचे डिटेक्शन जबरदस्त असल्याचे दिसून येत आहे. क्षेत्रफळ सर्वात जास्त असतानाही ग्रामीण गुन्हे शाखा तात्काळ दाखल होऊन मोठी कारवाई करून लाखोंचा एवज मुद्देमाल जप्त करण्यास यशस्वी होत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज गांजाची तस्करी गो तस्करीसह चोरीच्या घरफोडीच्या घटना घडत असताना सुद्धा विशेष पोलीस पथकसह दोन्ही गुन्हे शाखा पथक धडक कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. कोणाचा वरद हस्त कोणाची हात मिळवणी मुळे शहरात बड्या अवैध धंदे झपाट्याने सुरू आहे असा सूर आता सर्वत्र निघत आहे. अमरावती शहरातील समाधान नगरात राहणारी 13 वर्षीय संस्कृती संजय ढोके नामक मुलीला ताप आल्याने तिच्या नातेवाईकांनी 29 नोव्हेंबरच्या पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केले होते. तिचा ICU मध्ये उपचार सुरू असताना अचानक तिचा मृत्यू झाला. या घटनेने नातेवाईकांनी रुग्णालयात चांगला संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांनी केला आहे. अशातच नातेवाईकांनी मृतकाचे शवविच्छेदन न होऊ देण्यास निर्णय घेतला. याचवेळी पोलिसांनी मध्यस्थी करून नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर शवविच्छेदन करण्यास होकार दिल्याने मृतकाचे शवविच्छेदन करण्यास पाठवण्यात आले. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अचलपूर यांच्या कार्यालयास अवैध सावकारी संबंधाने प्राप्त असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार उपनिबंधक सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनात पथकाने अमरावती शहरातील नांदगाव पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मोहननगर साई मंदिराजवळ निवासी रवींद्र भीमरावजी भागवत यांच्या घरी अचानक धाड टाकून कारवाई करण्यात आली. सदर धाड कारवाईमध्ये खरेदी खत, इसार पावती, कोरा धनादेश, कच्च्या नोंदी असलेल्या डायरी व अन्य दस्तऐवज जप्त करण्यात आले. तपास मोहिमेत अनेक दस्तऐवजांची तपासणी करण्यात अधिकारी कर्मचाऱ्यांना बराच वेळपर्यंत मोहीम राबवली. पथकाचे प्रमुख नांदगाव खंडेश्वरचे सहाय्यक निबंधक सचिन पतंगे, सहाय्यक कर्मचारी व अधिकारी अविनाश महल्ले, निलेश सपकाळ, श्रीमती चेतना कुचे यांचा सहभाग होता.
सदर कार्यवाही यशस्वी करण्याकरिता अमरावतीच्या सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधक विनायक कहाळकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार, सहाय्यक निबंधक प्रशासन 2 स्वाती गुडदे, सहाय्यक निबंधक अचलपूरचे परेश गुल्हाने, सहकारी अधिकारी सुधीर मानकर यांनी मदत केली. अचानक टाकण्यात आलेल्या धाडीमुळे शहरातील अवैध सावकाराचे धाबे दणाणल्याचे दिसून आले. सर्व दुकानांवर ठळक आणि स्पष्ट दिसणाऱ्या मराठी देवनागरी लिपीत दुकानांच्या पाट्या असणे अनिवार्य असल्याचा विषय गाजला. अशातच शासनाने 2017 अन्वये प्रत्येक आस्थापनेचा नाव फलक हा मराठी देवनागरी लिपीत असणे अनिवार्य केलेत. उल्लंघन केल्यास कारवाईला समोर जावे लागणार असा स्पष्ट आदेश असतानाही हा नियम महाराष्ट्रातील सर्व दुकानांसह सर्व आस्थापनांना लागू करण्यात आला असतानाही अनेक वर्षांपासून अमरावती मनपा हद्दीतील दुकानदारांना या नियमाचा विसर पडलाय. अशात आता मनपा उपायुक्त जुम्मा प्यारेवाले यांच्या आदेशाने 29 नोव्हेंबरला तब्बल 200 दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्यात. शहरात काहींनी नियमांचे पालन केलेत तर अनेक दुकानदारांनी नियमांचे पालन केल्याचे दिसून आले नसल्याचे दिसून आलेत. मराठी देवनागरी लिपीमध्ये दुकानावरील फलके असावे असा आदेश महाराष्ट्रात सुद्धा लागू करण्यात आला आहे. अमरावती मनपा क्षेत्रामध्ये अंमलबजावणी नाही, त्याबद्दल काय सांगाल आपण? अमरावती महानगरपालिकेमध्ये जेव्हा महाराष्ट्र आस्थापना अधिनियम लागू झाला तेव्हापासूनच आम्ही त्यांना नोटिसेस दिलेल्या होत्या, परंतु आता अंमलबजावणीचा जो विषय आहे तो आम्ही सगळ्यांना यापूर्वीसुद्धा कळवलेला आहे की आपली जे असणारे आस्थापनेचे पाट्या असतील, नामफलक असेल, ते ठळक आणि मोठ्या अक्षरात मराठीमध्ये असायला हवी आणि त्यासोबत इतर भाषांमध्ये सुद्धा आपण नाव लिहू शकतो, परंतु मराठीमध्ये असणं आवश्यक आहे. त्यासोबत म्हणजे मराठी ठळक अक्षरात आणि मराठीमध्ये प्रथमतः असणं आवश्यक आहे. त्यानंतर मग कोणत्याही भाषेत आपण लिहू शकतो. त्यासाठी आम्ही आता एक मोहीम सुद्धा घेतलेली आहे. बाजार व्यवस्थापन आणि बाजार परवाना विभागाकडून आम्ही एक मोहीम राबवणं सुरू केली आहे. ज्या आस्थापना किंवा दुकानांच्या पाट्या, नामफलक हे मराठीत नसेल त्यांना आम्ही आज जवळपास 200 आस्थापना आणि दुकानांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि जर त्यांनी तातडीने ते आपली दुरुस्ती न केल्यास किंवा त्या ठिकाणी मराठी नाव न लावल्यास आम्ही पुढची कारवाई म्हणून संबंधित अथॉरिटीला त्यांचे असणारे परवाने रद्द करण्याची शिफारस आम्ही करणार आहोत. उल्लंघन करण्याविरोधात अशी काय म्हणजे तरतूद आहे की काय? उल्लंघन करणाऱ्या मी सांगितल्याप्रमाणे जे उल्लंघन करतील किंवा उल्लंघन म्हणण्यापेक्षा जे लावणार नाहीत किंवा त्या नियमचं उल्लंघन करेल त्या तरतुदीनुसार त्यांच्या आस्थापनाचे जे रजिस्टर्ड ऑथॉरिटी आहे, शॉप ॲक्टनुसार त्यांना जे लायसन्स दिला जातो त्या लायसन्सच्या रद्दबद्दल आम्ही शिफारस त्या ठिकाणी शासनाला करणार आहोत. या अनुषंगाने अमरावती शहरातील जे आस्थापना ओनर्स आहेत किंवा जे आस्थापनेचे प्रमुख आहेत किंवा दुकानदार आहेत, या सर्वांना माझं या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी आपल्या ज्या दुकान असेल, आस्थापना असेल, त्या ठिकाणचे असणाऱ्या नामफलक, त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या पाट्या आहेत त्या मराठीत करून घ्यावे. त्यासाठी आम्ही संबंधित ज्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष असतील किंवा व्यापारी संघटनेचे जे कार्यकर्ते असतील त्यांची बैठकसुद्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केली आहे. त्यांनासुद्धा आम्ही त्या ठिकाणी आव्हान करणार आहोत. तरी आपण सर्वांनी एक शासनाच्या असणाऱ्या अधिनियमाचं पालन करून त्या ठिकाणी आपल्या ज्या नामफलक आहेत त्या मराठीत करून घ्यावे असे मी याद्वारे महानगरपालिकेतर्फे आपल्या सर्वांना आव्हान करत आहे. प्रत्येक दुकानावर मराठी देवनागरी लिपीमध्ये ठळक अक्षरांमध्ये दिसणारं फलक लावणे अनिवार्य असल्याचा आदेश हा महाराष्ट्र राज्य सरकारने 2000ला लागू करण्यात आला होता आहे. महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी अनेक दुकानदारांना नोटीससुद्धा बजावलेल्या आहे. त्या ठिकाणी याच नियमाची अंमलबजावणी केल्याचं दिसून येत आहे. धडक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे. मात्र अमरावती महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक दुकानामध्ये अद्यापही हे या नियमाचे पालन केलेले दिसत नाही. आता पुन्हा महानगरपालिका उपायुक्त यांनासुद्धा विचारणा केली असता त्यांनीसुद्धा आजच्या तारखेमध्ये साधारणतः 200 दुकानदारांना नोटीससुद्धा बजावलेलं आहे. संपूर्ण दुकानदारांनी आपल्या दुकानावरील मराठी ठळक अक्षरामध्ये देवनागरी मराठी लिपीमध्ये दुकानांचं नाव लावण्यात यावं, फलके लावण्यात यावे ते सुद्धा या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. जे दुकानदार या ठिकाणी फलक लावण्यात येणार नाही त्यांच्या विरुद्ध कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे असं सुद्धा या ठिकाणी उपायुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे. आपण मनपा विभागाच्या समोरच असलेल्या सर्व आस्थापनावर आपण लक्ष देऊया. याच महानगरपालिकाच्या समोरील असलेल्या संपूर्ण दुकानासमोरील अनेक दुकानदारांनी आपल्या याच नियमाचं पालन केलेलं दिसून येत आहे. ठळक मराठी देवनागरी लिपीमध्ये
पाट्यासुद्धा लावण्यात आलेल्या आहे. तर बाजूला आपण पाहू शकता की अनेक दुकानदारांनीसुद्धा याच नियमाचं पालन केलेलं दिसून येत नाही. अमरावती शहरातील मनपा विभागाच्या समोर असलेलं हे कॉम्प्लेक्स आहे आणि याच कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा अनेकांनी नियमाचं पालन केलं तर इतर दुकानदारांनी आस्थापना व्यवस्थापनाने या ठिकाणी नियमाचं पालन केलेलं दिसून येत नाही. खरोखरच 2017चा अधिनियम असतानासुद्धा महाराष्ट्रातील अनेक मनपा क्षेत्रातील अनेक आस्थापना दुकानदारांनी याच मराठी देवनागरी लिपीच्या अक्षराचा फलकाचा नियमाचा उल्लंघन केल्याचं दिसून येत आहे. आता महानगरपालिका आयुक्त या नियमाचं उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कोणती कारवाई करणार ते सुद्धा आपल्याला पाहावे लागणार आहे. कॅमेरामॅन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पात्रा, सिटी न्यूज. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावती शहरात पत्रकार परिषद आयोजित करून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप सरकारविरुद्ध आपला संताप व्यक्त केलाय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फिरत आहेत आणि इकडे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कापसाला 14,000 तर सोयाबीनला 8,000 रुपये भाव देण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन येणाऱ्या 5 डिसेंबरला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असून यात अनेक राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती सुद्धा स्पष्ट करण्यात आली. सर्वात महत्त्वाचा आज महाराष्ट्रासमोर जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे अवकाळी पावसाचा प्रश्न आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झालं. मोठ्या प्रमाणात कापूस जो शेतात होता तो ओला झाल्याने त्याची कापसाची प्रत खराब झाली. वाशिम भागात हळद होते त्याचं नुकसान झालं. अनेक पिकाचं नुकसान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये झालं आणि अशा प्रकारचं एक मोठं संकट एकाएक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर परत आल्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहे. आणि अशा या परिस्थितीत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीस हे त्यांनी त्यांना प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर फिरत आहे. अशा या कठीण परिस्थितीमध्ये लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेऊन मदतीचा हात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देणं हे अतिशय गरजेचं आहे. अनेक जिल्ह्यामध्ये तसं आहे की मागच्या वेळेस खरीप पिकेच्या वेळेस जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं त्याचे सुद्धा पैसे आतापर्यंत मिळाले नाही. म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे शेतकऱ्यांच्या विरोधी असे सरकार आहे. कापसाच्या भावाच्या बाबतीतली परिस्थिती आपल्याला माहीत आहे. आपल्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस होतो, सोयाबीन होतो. कापसाची परिस्थिती आहे आज आपण पाहिलं तर 7,200च्या वरती कापसाला भाव नाही. मागच्या वर्षी जो शेतकऱ्यांनी जो कापूस पिकवला तो अजूनही 25% शेतकऱ्यांनी घरात ठेवलाय की भाव वाढतील. आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस आम्ही 13,000
पर्यंत त्यांनी त्यांना कापसाला भाव दिले होते. त्याच्यामुळे या सरकारने कापसाच्या बाबतीत विचार करायला पाहिजे. सोयाबीनची परिस्थिती सुद्धा आपल्याला कल्पना आहे. मला अजूनही आठवतं 2013ला जे आज कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल त्यांनी आणि त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 2013 मध्ये एक मोर्चा काढला होता, शेतकरी दिंडी. आणि त्या शेतकरी दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मागणी केली होती की सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. हे सरकार सोयाबीनकडे लक्ष द्यायला तयार नाही. अशा पद्धतीची मागणी टाळ वाजवत ते देवेंद्र फडणवीसही टाळ वाजवत होते आणि पाशा पटेलही टाळ वाजवत होते. अशा टाळ वाजवत त्यांनी अशा पद्धतीची मागणी केली. पण 5 वर्ष ते मुख्यमंत्री झाले, त्यांनी सोयाबीनच्या बाबतीत कधी अशा पद्धतीचा निर्णय घेतला नाही. आज ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, पण अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या बाबतीत असा कोणताही कापसाच्या बाबतीत आणि सोयाबीनच्या बाबतीत ते निर्णय घेऊ शकले नाही. म्हणजे स्वतः 10 वर्षापूर्वी ज्या मागण्या केल्या, आज आम्ही त्यांना विचारतोय की तुम्ही स्वतः केलेली मागणी 6,000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीन, त्याचं काय झालं? आमची आज या सरकारला मागणी आहे की कापसाला 14,000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि सोयाबीनला 8,000 रुपये भाव या सरकारने दिला पाहिजे. अशा प्रकारची आमची त्यांना मागणी आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती जर आपण पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या काही महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगली अनेक भागामध्ये झालेल्या आहेत. सराटी येथे मराठा आंदोलनावर अमानुषपणे लाठी हल्ला त्या निमित्तानं या सरकारने केला. माजी गृहमंत्री म्हणून याच्यामध्ये माझा आक्षेप आहे की या पद्धतीनं कोणताही SP अशा पद्धतीनं सराटीला ज्या पद्धतीनं लाठी हल्ला मराठा समाजावर झाला तशा पद्धतीने SP स्वतःच्या अधिकारात लाठीचार्ज करू शकत नाही. तोपर्यंत अशा पद्धतीचा अमानुष लाठीचार्ज कोणताही पोलीस करू शकत नाही. त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे सराटी ते मराठा आंदोलकावर त्या निमित्तानं लाठीचार्ज करण्यात आला. बीड येथील जाळपोळ आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने जाळपोळ करण्यात आली. अनेक सन्माननीय आमदारांची घरं त्या निमित्तानं जाण्यात आली, ऑफिस जाण्यात आले. त्याचबरोबर संभाजीनगर किरडापूर येथे दंगल झाली. मुंबई येथील मालवणी भागात तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात दंगल झाली. अशा प्रकारे अनेक दंगली आणि जाळपोळच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्या निमित्तानं झाल्या. येरवाडा कारागृहातील कैदी पळून जातात. ललित पाटील ड्रग प्रकरण, ललित पाटील जो ड्रग प्रकरणात होता तो 9 महिने ससून हॉस्पिटलमध्ये राहिला कसा? आणि हा ललित पाटील जो होता हा पोलिसांच्या संरक्षणामध्ये होता आणि 9 महिने त्याला ड्रग माफियाला या ललित पाटीलला 9 महिने VIP ट्रीटमेंट कोणाच्या आदेशाने देण्यात आली. अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या निमित्तानं या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे जी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये पाहिजे त्याच्याकडे सरकारचं, गृहमंत्र्याचं, गृह खात्याचं लक्ष नाही. आणि या संपूर्ण अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या निमित्तानं आहेत. पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांची प्रचंड अशी नाराजी आहे. विजेचा प्रश्न आहे, त्याच्या बाबतीत सुद्धा जी दिवसा वीज शेतकऱ्यांना उपलब्ध पाहिजे. आता सध्या रब्बी हंगाम आहे आणि रब्बी हंगामातून जी आपण चणा पेरतो, आपण गहू पेरतो आणि त्याचं जर ओलीत रात्री जाऊन करावं लागलं तर अनेक प्रकारचे सर्पदंशाचे सुद्धा अपघात त्यांनी जाणवतात. अशा प्रकारचे अनेक प्रश्न या सरकार समोर आहे. पण सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांचं त्या निमित्तानं
सरकार तयार नाही. आणि म्हणून माननीय शरद पवार साहेब 12 डिसेंबरला नागपूर येथे येणार आहेत. आणि नागपूर येथे जी आमचे युवक आमदार रोहित पवार यांची जी संघर्ष यात्रा निघालेली आहे, त्या संघर्ष यात्रा जी 24 ऑक्टोबरला निघाली, त्याचा समारोप त्यानिमित्तानं 12 डिसेंबरला माननीय शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर येथे दुपारी 3 वाजता होणार आहे. पुढे चालत आहे तिथे सुद्धा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या संघर्ष यात्रेचा समारोप होईल. त्याचबरोबर 5 डिसेंबरला आम्ही या सर्व जनतेच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अमरावती येथे आक्रोश मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा त्या निमित्तानं आम्ही अमरावती येथे काढणार आहोत. त्या ट्रॅक्टर मोर्चाला माननीय जयंतरावजी पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे अध्यक्ष आहेत ते उपस्थित राहणार आहेत. आणि या ट्रॅक्टर मोर्चामध्ये जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न जे आता मी सांगितले त्या प्रश्नासाठी या सरकारला झोपेतून जागा करण्यासाठी अशा पद्धतीच्या ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन 5 डिसेंबरला नेहरू ग्राउंड ते कलेक्टर ऑफिसपर्यंत त्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. नेहरू मैदान ते कलेक्टर ऑफिसपर्यंत करण्यात आलेलं आहे. आणि या ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून 7 तारखेला अधिवेशन आहे, त्याच्या 1 दिवस पहिले आमचा हा मोर्चा त्या निमित्तानं ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे. त्याला सुद्धा असंख्य आमचे शेतकरी उपस्थित राहणार आहेत. आणि त्याचबरोबर रोहित पवारची जी यात्रा आहे, संघर्ष यात्रा, ती सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे. त्याची सविस्तर माहिती रवी आले का 3, 4, 5 ला इथे आहे. आपल्या जिल्ह्यातून ती संघर्ष यात्रा जी 800 किलोमीटरची आहे ती जाणार आहे. पण महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे आमचा तो 12 डिसेंबरला पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये या संघर्ष यात्रेचा समारोप होणार आहे. अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या निमित्तानं या ठिकाणी आहेत. विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणीचे माहेरघर समजले जाणारी श्री क्षेत्र कौंढण्यपूर येथे दहीहंडी धार्मिक सोहळा उत्साहात संपन्न झाला. आठवडाभर यात्रा सुरू राहून दूरवरून हजारो भाविकांनी येथे दर्शनाला गर्दी केली होती. येथे जगद्गुरू राजराजेश्वर माऊली, अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे जितेंद्रनाथ महाराज सह आमदार यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दहीहंडी सोहळा संपन्न झाला. अखिल भारतीय श्री संत नामदेव महाराज साहित्य परिषद वतीने येणाऱ्या 3 व 4 डिसेंबरला भातकुली येथे 5वे अखिल भारतीय सर्व संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण पिढीला संत साहित्याची ओढ लागावी या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेत. संमेलनाचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस पुणे यांच्या हस्ते होणार आहेत, तर संमेलनाध्यक्ष डॉक्टर निर्मला भामोद राहणार असल्याची माहितीही यावेळी स्पष्ट करण्यात आली. 5वे अखिल भारतीय सर्वसंत साहित्य संमेलन आम्ही भातकुली या ठिकाणी आशीर्वाद मंगल कार्यालय या ठिकाणी घेत आहे. दरवर्षी आम्ही अखिल भारतीय श्री संत नामदेव महाराज साहित्य परिषदेच्या वतीनं शरद यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम कोरोनाच्या पूर्वी घेत होतो. तरुण पिढीला साहित्याची ओढ लागावी, संत साहित्यांची ओढ लागावी हा त्यामागचा आमचा उद्देश आहे. पण कोरोना काळानंतर हा कार्यक्रम बंद पडला होता. परत आम्ही यावेळेला आता तो सुरू केलेला आहे. आणि भातकुली जैन या ठिकाणी त्या परिसरात ऋणमोचन क्षेत्र, दोनोजा देवी क्षेत्र, भातकुली येथील जैनांची काशी असं म्हटलं जाते, या गोष्टीचा विचार करून आम्ही भातकुली या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. गावागावामध्ये जाऊन भजनी मंडळं, गुरुदेव सेवा मंडळ, मंदिराशी जुळलेले लोक, ट्रस्टशी जुळलेले लोक, धार्मिक कार्यात असलेले लोक, हबप क्षेत्रातील लोक यांना सगळ्यांना निमंत्रण आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आम्ही श्रीपाल सबनीस पुणे, प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस पुणे यांना बोलावलेलं आहे.
आणि बरेचसे पाहुणे त्याच्यामध्ये आहे आणि 2 दिवसाचा हा कार्यक्रम असून दोन्ही वेळेला दुपारी आणि संध्याकाळी जेवणाची सुद्धा व्यवस्था ठेवलेली आहे आणि कार्यक्रम यशस्वी होईल असं आम्हाला आशा आहे. चिखलदरा तालुक्यातील ग्राम कोटमी दहेंद्री येथे संविधान दिनी भगवान बिरसा मुंडा यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. संविधान दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांची भव्य मूर्तीची स्थापना ग्राम कोटमी दहेंद्री येथे करण्यात आली. यावेळी जनक्रांती सेनेचे अध्यक्ष मन्ना दारशिंबे व शुभम मरसकोल्हे यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. आप लोग ताली बजाकर अपने बिरसा मुंडा आदिवासी समाज के देव को ताली बजाकर बोलो बिरसा मुंडा की अहो भाग्य या कार्यक्रमात विशेष उपस्थिती सरपंच संजू साकोम, डॉक्टर राजा धुर्वे, ॲडव्होकेट सिद्धांत गुट्टे, गोपाल धुर्वे, रामप्रसाद कानेकर, जीवनलाल भिलावेकर, गटविकास अधिकारी योगेश माहोरे, जयदीप ताडिलकर, रामू जावरकर, किसन अखंडे आदींनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाला हजारो भाविकांनी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्यात 2-3 दिवसांपासून अवकाळी पावसाने गारपीटसह धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसला आहे. यंदा कमी पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे रब्बी हंगामाची शेतकऱ्यांना आशा होती, परंतु अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसामुळे सर्वच पिके अगदी झोपली असून अनेक पिकांचे प्रचंड नुकसानही झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव, खंडेश्वर तालुका, भातकुली तालुका व इतर तालुक्यासह गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले व पाऊसही बरसत आहे. त्यामुळे गहू, हरभरा, तूर, कपाशी या पिकांवर या अवकाळी पावसाचा अनिष्ट परिणाम होताना जाणवत आहे. रब्बी पिकांपैकी हरभरा पिकाने फुलोरा धरला असून पावसामुळे मोठ्या प्रमाणात फुलोरा गळती होत आहे. त्यामुळे हरभरा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. तसेच गहू, तूर व कपाशीवर सुद्धा या पावसाचा अनिष्ट परिणाम जाणवत आहे. खरीप पिकात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त रब्बी पिकावर होती. मात्र रब्बी पिकावर सुद्धा अवकाळी पावसाने गदा आणल्यामुळे रब्बी पीक सुद्धा हातातून जाते की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अस्मानी संकट आणि आता बंद झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी वर्गाची मागणी जोर धरत आहे. खरीप पिकाच्या झालेल्या नुकसानांची अजूनही शासनाकडून भरपाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे रब्बी पिकात झालेल्या नुकसानाचे शासन कधी भरपाई देईल याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. 29 नोव्हेंबरच्या सकाळनंतर पुन्हा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार असा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासोबतच मोर्शी तालुक्यातील सिंबोरा, दुर्गवाडा, वरुड तालुक्यातील राजुरा बाजार व वघाड तसेच वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या साहूर, धाडी तर नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी, कळमेश्वर तालुक्यासह धापेवाडा, मोहपा, बाजारगाववाडी, डोरली भागात वादळी वाऱ्यासह जोरदार असा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वदा समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत.
तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.